नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कशा आहात? तर जसे की तुम्हाला माहीतच आहे की आता आषाढी एकादशी येत आहे आणि त्या निमित्ताने काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे. सो म्हटलं मग का नाही तुमच्यापर्यंत मी खणाचा ड्रेस कसा शिवायचा ते तुमच्यापर्यंत शेअर करावा, ज्यामध्ये ना विठ्ठल रखुमाई किंवा विठू माऊली आणि किंवा फक्त रखुमाई हे नावं ना आपण थ्रेडवर्क करतो किंवा ते प्रिंट केले जातात. प्रिंट म्हणजे आपण काय म्हणतो, कलरने ते ड्रॉ केले जातात, कलर पेंटिंग केले जातात. अशा प्रकारे म्हणजे बराच आता ट्रेंड चालू आहे, जसं की तुम्ही बघत असाल. तर म्हटलं तुमच्यापर्यंत ना मी हा ड्रेस कसा, छोट्या मुलीचा ड्रेस कसा शिवायचा ते शेअर करावं. तर या ठिकाणी मी अस्तर घेतलेला आहे. अस्तर हे 80 सेंटीमीटर आहे, एवढं लागत नाही. आणि मी खणाचा जो ब्लाऊज पीस आहे तो जवळपास 1 मीटर घेतलेला आहे. आता इथे मी अस्तर 4 फोल्ड करून घेतलं आणि त्यावरती 8 इंचांवरती एक मार्किंग करून घेतली आणि पट्टीच्या मदतीने इथे आपण एक लाईन ड्रॉ करून घेतली. आता आपल्याला 4 इंचांवरती ना इथे आपल्याला शोल्डरचं आपलं आर्महोलचं माप टाकायचं आहे आणि खाली पण 4 इंचांवरती एक मार्किंग करून घ्यायची आणि इथे असा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा. आता इथे आपलं छातीचं म्हणजे आपण इथे 20 छातीच्या मापाने करणार आहोत किंवा तुम्ही 18 मापाने केलं तरीही चालणार आहे. ही फिटिंग बरोबरच बसणार. 18 किंवा 20 छातीच्या मापाने ही मार्किंग तुम्ही इथे करून घ्यायची आणि पुढे 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायची. 1.5 इंचच पुरेशी होईल, कारण लहान मुलांना एवढी शिलाई मार्जिनची गरज नसते. आणि तितकंच माप खाली टाकायचं, कारण लहान मुलांचा वरचा आणि कमरेचा भाग हा सारखाच असतो. आता अशा प्रकारे इथे मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे आर्महोलचा राऊंड आपल्याला देऊन घ्यायचा आहे. फ्रेंच कर्वच्या मदतीने तुम्ही इथे आर्महोलचा जो राऊंड आहे ना तो देऊन घ्यायचा किंवा 1 इंचांवरती मार्किंग करून इथे हा गोलाकार शेप जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. आता इथे ना आपल्याला आपला तर रेडी शोल्डर किती हवा आहे किंवा त्यानुसार ना इथे 1.5 ते 2 इंचांवरती आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची. तुम्ही या ठिकाणी 1.5 किंवा 2 इंचांवरती जे तुमच्या अंदाजानुसार मार्किंग करू शकतात. आणि खाली पण आपल्याला तितकंच आपल्याला मार्किंग करायचे आहे किंवा आपल्याला जर पुढचा गळा लहान बाळासाठी किती मोठा पाहिजे त्यानुसार तुम्ही ती मार्किंग करायची. 2.5 किंवा 3 इंचांवरती मार्किंग करून घ्यायची आहे. जास्त खाली 3 इंचापेक्षा किंवा 3 इंचांपेक्षा जास्त मार्किंग करायचीच नाही आहे. आता इथे गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आणि इथे आपण ही कटिंग करून घेणार आहोत. आषाढी एकादशी येत आहे. बऱ्याच मैत्रिणींना आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्या रखुमाईसाठी नवीन काहीतरी ट्राय करायचं असतं आणि फोटोशूटही आता फार ट्रेंडमध्ये चालू आहे. सो त्यानुसार ना आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपण आता मी तुम्हाला 2 टाईपमध्ये शिकवणार आहे किंवा 2 प्रकारचे ड्रेस बनवायचे जे आहे ना ते शिकवणार आहे. खूप सोप्या पद्धतीने आहे आणि पटकन बनवून हे तयार होतं. बाहेर जास्त पैसे घालवण्यापेक्षा ना अशा प्रकारे जर तुम्ही घरीच ट्राय केलं तर खूप फायद्याचं ठरेल. आता या ठिकाणी ना आपले बॅक आणि फ्रंट पार्ट दोन्हीही रेडी झालेले आहेत. आता आपण कटिंग करून घेणार आहोत. तर आपलं जे अस्तरावरची कटिंग झाली. आता आपण ना मेन फॅब्रिकवरती म्हणजे आपल्या खणावरती याची कटिंग करून घेणार आहोत. आता इथे आपल्याला खालचा घेर किती हवा आहे त्यानुसार इथे माप ठेवून आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपला हा कपडा डबल फोल्ड करून घ्यायचा आणि इथे ही कटिंग करून घ्यायची आहे. आता खणाचं कापड कधी कधी ना धागे सोडतं, तर अर्धा इंच अस्तर सोडून ना बाहेरूनच कटिंग करायची आहे. नवीन शिकणारे असेल तर त्यांनी आवर्जून हे करायचं आहे. व्यवस्थित इथे कटिंग करून घ्यायची. आता नेमकं इथे म्हणजे तुम्ही एक पार्ट ठेवून अशी कटिंग करून घ्यायची आणि खालच्या बाजूने तुम्ही आडवा कट मारून घेऊ शकतात. हे बघा, आता व्यवस्थित इथे हे खालच्या बाजूने कट करून घ्यायचं आहे. आता हे नंतर कट करते मी, बट आता आपण खालच्या ना घेराची जी कटिंग आहे ती करून घेणार आहोत. आता एकदा आपण याची ना अस्तरावरती कटिंग करून घेऊ म्हणजे आपल्याला खणावरती ना कटिंग करायला बरं पडेल. आता इथे खालच्या घेराची कटिंग किती इंचांवरती करायची हा बऱ्याच जणींना प्रश्न पडला असेल किंवा पडत असेलही. तर काय करायचं की आपल्याला ना म्हणजे घेर किती मोठा हवा आहे ना त्यानुसार इथे मार्किंग करायची.
पण 20 इंचांपेक्षा जास्तच मार्किंग करायची. जर तुम्ही 20 इंचांपेक्षा किंवा 22 इंचांपेक्षा जर कमी मार्किंग केली ना तर तो घेर म्हणजे तो फिटिंगला म्हणजे व्यवस्थित बसतो, बट घेर पाहिजे तसा पडत नाही. कमीत कमी घेर हा आपल्याला जर पाहिजे असेल तर तो 20 इंच तरी असावा. म्हणजे 20 इंचांवर तुम्ही कापडाची मार्किंग करायची आहे. आणि इथे डबल फोल्ड घ्यायचा आहे. आता काठाच्या बाजूने मी मार्किंग करत आहे, त्यामुळे ना इथे मी उंची जी आहे ती म्हणजे अर्धा इंच, जर मला 7 इंच रेडी पाहिजे तर मी 7.5 इंचांवरतीच मार्किंग करणार आहे. कारण खालच्या बाजूने मी काही फोल्ड करणार नाही आहे, कारण खाली काठाची बाजू आहे. सो इथे आपल्याला 7.25 किंवा 7.5 इंचांवरती मार्किंग करायची. वरच्या बाजूने तुम्ही स्टिचिंगमध्ये किती दुमडवणार आहात किंवा किती स्टिचिंगमध्ये घालवणार आहात ना, त्यानुसार वरती मार्किंग करून घ्यायची आहे. आणि इथे आपल्याला कात्रीच्या मदतीने कटिंग करून घ्यायची. तर व्यवस्थित ते कटिंग करून घ्यायची आणि शक्यतो काठाच्या बाजूने करायची, म्हणजे आपल्याला शिलाईचा ताणही वाचतो आणि कमी वेळात आपलं पुढचं काम जे आहे ना ते पटकन उरकवून जातं. आता याची ना आपण खणावरती कटिंग करून घेणार आहोत. आता आपलं नेमकं काय झालेलं आहे, आपल्याला खालच्या घेराची ना हाईट थोडी जास्त हवी आहे. आणि काय होतं की अस्तर हे आपल्या खणापेक्षा थोडं हाईटला कमी असावं, नाहीतर असं कसं होतं की अस्तर बाहेर येतं आणि वरचं जो आपला मेन आहे ना खण ते आतमध्ये वरती सरकतं आणि त्यामुळे ते चांगलं नाही दिसत. सो त्यामुळे ना अस्तराची उंची नेहमी म्हणजे कमीच घ्यायची. आपलं मेन जे हाईट आहे ना त्या हाईटपेक्षा किती म्हणजे हाफ घेतली तरी चालेल किंवा दोन किंवा 2.5 इंच 3 इंचांपर्यंत कमी घ्यायची आहे. सो इथे कटिंग झाली. आता आपण आपल्या मशीनवरती येऊया आणि इथे आपलं स्टिचिंग करायला घेऊया. आता इथे सर्वात आधी बॅक पार्ट रेडी करून घेऊ, म्हणजे आपण मग फ्रंट पार्टकडे वळूया. हे बघा, इथे आता काय करायचं की कपडा हा एकमेकांच्या ऑपोजिट ठेवायचा, कारण आपल्याला फिनिशिंग सहित इथे आपण हे शिवणार आहोत. त्यामुळे इथे आपल्याला अशा प्रकारे हे कापड जे आहे ना किंवा हे पार्ट एकमेकांच्या ऑपोजिट ठेवून घ्यायचे. आता इथे बॅक हुक करणार आहोत. इथे आपल्याला सेंटरला एक हुक लावायची आहे. त्याकरिता इथे सेंटरला मी एक मार्किंग करून घेते आणि आपण इथे आता टिप मारायला घेऊया. अर्धा इंच किंवा 2 लाईन जितकं अंतर सोडून इथे खाली सरळ आपल्याला टिप मारत जायचं आहे. आणि जिथून आपण हुक लावणार आहोत ना तिथून आपल्याला साईडने अर्धा इंच अंतर सोडून दोन्ही बाजूने त्या लाईनच्या दोन्ही बाजूने पाव इंच अंतर सोडून टिप मारून घ्यायची आहे. हे बघा, व्यवस्थित टिप मारून झालेली आहे. आता आपण इथे गळ्याचा एक्स्ट्रा कपडा जो आहे ना तो कट करून घेणार आहोत. जास्त जवळून कट नाही करायचा, नाहीतर अस्तरापासूनच जे आपलं मेन कापड आहे ना ते सुटण्याची शक्यता असते. आता गळ्याला आपल्याला पलटी करायची आहे, त्यामुळे इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. या ड्रेसचा फायनल लुक खूप छान येणार आहे. जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. एकादशी स्पेशल असल्यामुळे ना हा सध्या खूप ट्रेंडमध्ये चालू आहे, सो म्हटलं तुमच्यापर्यंत शेअर करावं आणि झालंच पाहिजे. तर ज्यांना कोणाला आपले व्हिडिओज आवडत असतील त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. आता हे बघा, अशा प्रकारे ना हे पलटी करून झाल्यानंतर इथे बघा किती म्हणजे छान दिसत आहे नाही का, गळ्याचा आकार पण दिसतोय. आणि आपण जे आपल्या हुकसाठी केलेलं आहे ना त्याचंही बघा व्यवस्थित कट करायचं आहे इथे सावकाश. हे बघा, आणि वरतून आपल्याला दाबटीप द्यायची आहे, त्यामुळे ते व्यवस्थित फिनिशिंग येऊन जाणार आहे. आता इथे सावकाश दाबटीप देऊन घ्यायची. हे बघा, आणि एकदम जवळून जी दाबटीप आहे ना ती जवळून द्यायची, जेणेकरून प्रॉपर दिसेल आणि हळूवार हे काम करायचं आहे. म्हणजे कसं काही चुकणार नाही किंवा जी दाबटीप आहे ना तीही इकडे तिकडे जाणार नाही. आता आपल्याला इथे ना शोल्डर थोडं प्रोफेशनल पद्धतीने जॉईन करायचं आहे, त्यामुळे ना याची मी खालच्या बाजूनेच अस्तराला जोडून घेत आहे ते खणाचं कापड जे आहे ते.
तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटत आहे. या बाबतीत जर तुम्हाला काही प्रश्न पडला असेल किंवा काही प्रश्न येत असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकतात. आता यावरती जे विठू माऊली नाव आहे ते हाताने डिझाईन केलेलं आहे. ज्यांना कोणाला ही डिझाईन शिकण्याची इच्छा असेल त्यांनीही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. त्यांच्यापर्यंत मी सेपरेट डिटेल व्हिडिओ नक्की घेऊन येईल. आता ही जसं आपण बॅक पार्ट रेडी केला ना, सेम त्या पद्धतीने गळ्याभोवतीने टीप मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा कापड कट करून ही कापड पलटी करून आणि दाबटीप देऊन घ्यायची यावरती. आता जसं की तुम्ही बघू शकता याचे धागे किती निघाले आहेत आणि याचे धागे निघतातच. हे एकदम प्युअर खण आहे आणि एकदम मऊ आहे, जेणेकरून ना बाळाला कुठेही टोचणार नाही किंवा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. अशा प्रकारचं हे खणाचं कापड जे आहे ना ते आहे. आता या ड्रेसला ना आपण अशा प्रकारचे नॉट लावणार आहोत किंवा तुम्ही या ठिकाणी रेडीमेड जे नॉट मिळतात ना गोल्डनमध्ये किंवा आता याला कशी काठाच्या बाजूला रेड कलर किंवा मरून कलर आहे किंवा चॉकलेटी कलर म्हणा, तर त्या टाईपचे देखील तुम्ही इथे याला नॉट लावू शकतात पाठीमागून. आता हे जरा साईडला ठेवते कारण ना आपल्याला ते आता ती डोरी जी आहे ना ती पलटी करून घ्यायची आहे, पण त्याला जरा वेळ लागेल. हे बघा मी इथे आता या ठिकाणी अशा प्रकारे हे पलटी करून घेतलेले आहेत. आता हे नॉट आपले रेडी झाले. आपण आता पुढच्या जी प्रोसेस आहे ना खालच्या घेराची, तर ते घेर कसा बनवायचा किंवा खालचे फ्रिल्स वगैरे त्याला कशा करायच्या किंवा खालच्या बाजूला प्लेट्स कशा पाडायच्या ते बघूया. आता 2 टाईपमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. एक तर प्लेन आपण ज्या रेग्युलर प्लेट्स पाडतो ना त्या प्लेट्स कशा पाडायच्या किंवा बॉक्स प्लेटिंग म्हणतो आपण, बॉक्स प्लेटिंग किंवा त्या टाईपमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ त्यावरती असेल. सो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेम द्या. आता इथे तुम्ही मापं टाकून देखील करू शकतात, बट मी अंदाजे इथे 1-1 किंवा 1.5 इंचांवरती मार्किंग करून आणि त्यानुसार इथे मी अशा प्लेट्स पाडून घेत आहे. सेंटरला मार्किंग करून घ्यायची आणि दोन्ही सेंटरपासून दोन्ही बाजूला सारख्याच प्लेट्स आल्या पाहिजे याची काळजी घ्यायची, म्हणजे आपलाही अंदाज चुकत नाही आणि दिसायलाही छान दिसतं. हे बघा या ठिकाणी असं व्यवस्थित आपल्या प्लेट्स पाडून झालेल्या आहे. बट आता काय होतं, इथे काय झालं की माझ्या ज्या माप आहे ना त्या मापापेक्षा हे कमी झालं. म्हणजे मी इथे तुम्हाला दाखवते की आता अंदाजे म्हणजे आपण जशा प्लेट्स पाडल्या ना तर त्या जास्त आता म्हणजे कमी झालेल्या. आता त्या मापात कसं करायचं, साईडच्या 2 प्लेट्स तुम्ही इथे उसवून घ्यायच्या आहेत. ओके. आणि हे बघा इथे आपलं बरोबर आलेलं आहे. आता साईडला थोडंसं तुम्हाला वाटत असेल, बट ते खणाचं कापड एक्स्ट्रा आहे ते आता कट करणार आहोत आपण. तर हे बघा आता अशा प्रकारे ही मार्किंग करून घ्यायची माप ठेवून आणि त्यानुसार इथे कमीत कमी 3 प्लेट्स येतील, इकडनं 3 आणि तिकडनं 3, त्या अंदाजाने तुम्ही ते हे करून घ्यायचं आहे. हे बघा मी आता परफेक्ट माप टाकून घेतले आणि त्यानुसार इथे मी प्लेट्स द्यायला सुरुवात केली. आता सेंटरपासून म्हणजे आपल्याला इकडे 2 आणि तिकडनं जे आपण सेंटर पाडला ना तिकडे 2 किंवा छोटे 3 प्लेट्स आपण आपल्या इथे रेडी होणार आहेत. ओके. हे बघा म्हणजे 4 पार्ट तयार करून घ्यायचे आणि 4ही पार्टमध्ये मोजक्या 1-1 किंवा 2 प्लेट्स टाकायच्या छोट्या, जेणेकरून आपलं एकदम परफेक्ट येतं. आणि हे बघा आता म्हणजे तुमच्या लक्षात आलंच ना की मला काय म्हणायचं आहे. जर तुमच्या लक्षात येत नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारा, मी तुम्हाला नक्की याचं म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करेल मी. आता इथे ना आपल्याला खालची जी
ही मरून कलरची बॉर्डर आहे ती थोडी फोल्ड करून घ्यायची आहे आणि आपला ग्रीन दोरा होता सो मी तो दोरा चेंज करून घेतला आणि काठाला इथे शिलाई मारून घेते. जर नाही मारली तरी हरकत नाही, चालेल. हे बघा आणि फिनिशिंग पण फार छान येते. आपण जर असे खालच्या बाजूने काठाला जर थोडंसं दुमडवून टीप मारून जर घेतले ना तर फिनिशिंग पण छान येते आणि दिसायलाही छान दिसते. हे बघा दोन्हीही पार्ट आपण इथे रेडी केलेले आहेत. आता आपण ना या पार्टला प्लेटिंग करायला घेऊया. आता याचाही सेंटर इथे टाकायचा किंवा सेंटरला एक मार्किंग करून घ्यायची आणि आपल्याला इथे मार्किंग म्हणजे प्लेट्स करायला ना सुरुवात करायची आहे. हे बघा सारख्या अंतरावरती सारख्या मापाने इथे प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. तुम्ही घाई गडबड न करता इथे सावकाश प्लेट्स पाडायच्या आहेत, नाहीतर कधी कधी ना मापं चुकतात किंवा कमी जास्त होण्याची शक्यता असते. आता हा ड्रेस अगदी 3-4 किंवा म्हणजे 6 महिन्याच्या मुलीपर्यंत हा चालू शकतो. या मापाने मी बनवलेला आहे. हे बघा इथेही अशा प्रकारे या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत. सावकाश पद्धतीने सर्व प्लेट्स इथे रेडी करून घ्यायच्या. या ठिकाणी ना आपल्या दोन्हीही म्हणजे बॅक आणि फ्रंट पार्टच्या दोन्हीही प्लेट्स पाडून रेडी झालेल्या आहेत. आता या आपण अस्तराला जॉईंट करून घ्यायच्या किंवा तुम्ही म्हणजे अस्तराला जॉईंट करून घेऊ शकतात. बट इथे ना मी तुम्हाला थोडं प्रोफेशनल पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. सो इथे आपण वेगवेगळं जॉईंट करणार आहोत. तर वरच्या बाजूला आधी आपण आपली ही जी खणाची लेयर आहे ना ती जोडून घेणार आहोत आणि मग खालच्या बाजूने आपण अस्तर जोडणार आहोत. म्हणजे बाळाला कुठूनही म्हणजे आतमधून टोचणार नाही, आतमधून प्रॉपर फिनिशिंग झालेली असेल आणि जी धागे निघण्याचा जो प्रॉब्लेम आहे ना तो सुद्धा होणार नाही, कारण हे आतमधून याची फिनिशिंग असणार आहे. सो धागे निघणारच नाही. आणि आता आपण याची पूर्ण उंची चेक करून घेणार आहोत आणि पूर्ण उंची चेक केल्यानंतर जर पाहिजे तर तुम्ही कमरेमध्येच अजून थोडंसं 2 लाईन जितकं किंवा अर्धा इंच इतकं तुम्ही खाली शिलाई करून घेऊ शकतात, म्हणजे जेणेकरून हाईट थोडीशी कमी होईल. आता हे बघा आपल्याला हे आतल्या बाजूने इथे आता हे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तराची हाईट ना तुम्ही यापेक्षा थोडी कमीही घेतली तरी चालणार आहे, कारण कधी कधी बाहेर येण्याची शक्यता असते. आता मी इतकी घेतली, इतकी सफिशियंट आहे. बट यापेक्षा जर तुम्हाला थोडी कमी हवी असेल तर तुम्ही यापेक्षाही कमी घेऊ शकतात, काहीच हरकत नाही. पटपट आता मी ते अस्तर जोडून घेते आणि तुम्हाला आतमधली फिनिशिंग दाखवते. किती छान इथे आपला ड्रेस हा रेडी होतो आणि आतमधली फिनिशिंग तुम्ही बघू शकतात एकदम प्रॉपर. आणि रेडीमेड जसे ड्रेस मिळतात ना सेम त्या पद्धतीने हा ड्रेस इथे रेडी झालेला, म्हणजे याचा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. बॅक पार्ट अजून आपण आता करून घ्यायचा. ओके, जसा फ्रंट पार्ट रेडी केला सेम त्या पद्धतीने इथे बॅक पार्ट देखील तुम्ही रेडी करून घ्यायचा आहे. हे बघा प्रॉपर फिनिशिंगसहित इथे हा रेडी झालेला आहे. आता आपण याचे साईडला ना शिवून घेणार आहोत. हे बघा व्यवस्थित इथे साईडला आपण प्रॉपर शिलाई मारून घ्यायची. पाव इंचांवरती शिलाई मारून घेतली की आपल्याला दोन्हीही पार्ट ना एकमेकांवरती ठेवून घ्यायचे किंवा हे बघा झालेलं आहे. आता दोन्ही पार्ट एकमेकांवरती ठेवून घ्यायचे. आता आपण इथे त्याला प्रोफेशनल पद्धतीनेच आतमधली फिटिंग देखील करणार आहोत. आता सर्वात आधी आपण शोल्डर जॉईंट करून घ्यायची, म्हणजे शोल्डर जॉईंट झाले की आपण साईड फिटिंग करायला घेऊ.
आता हे शोल्डर एकमेकांसमोर ठेवून घ्यायचं आणि मग तुम्ही अशा प्रकारे ही फिटिंग करू शकतात. किंवा अजून एक वेगळी पद्धत आहे शोल्डर जॉईंट करण्याची, तीही मी तुम्हाला कधीतरी नक्की दाखवेल. अशा प्रकारे जर नाही केलं ना तर अजून एक आहे, ती पण सोपीच पद्धत आहे. बट फिनिशिंग पण म्हणजे दोघांची फिनिशिंग सेमच आहे, काही चेंज नाही आहे त्यामध्ये आणि छान होती फिनिशिंग. आता याची फिनिशिंग मी तुम्हाला दाखवते आणि फिटिंगला पण छान येतो आणि कुठेही धागे दोरे याचे निघत नाही. हे बघा अशा प्रकारे. आता हे असं समोरासमोर कापड आतमधलं ठेवून घ्यायचं आणि हे असं दुमडवून घ्यायचं बाहेर. आणि बघा आतून आणि बाहेरून एकदम प्रॉपर फिनिशिंग इथे याची झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसरंही शोल्डर आपण इथे जोडून घेणार आहोत. हे बघा असं समोरासमोर ठेवायचं, अस्तर अस्त्रावर ठेवायचं, खण खणावर ठेवायचं आणि स्ट्रेट लाईन वरतून अर्धा इंच सोडून एक सरळ रेषेत टिप मारून घ्यायची. एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. यावरतीच पुन्हा डबल टिप मारून घ्यायची आणि जसं आपण ते शोल्डर जोडलं तसंच सेम त्या पद्धतीने दुमडवून घ्यायचं बाहेरच्या बाजूला. हे बघा इथे अशा प्रकारे हे झालेलं आहे. आपले शोल्डर दोन्ही जोडून झालेले आहेत. आता आपण ना याला आपल्याला स्लीव्ज बसवायच्या आहेत आणि एकदा आपण काय करू, साईडला आपलं शिवायचं बाकी होतं हे आपण इथे शिवून घेणार आहोत. व्यवस्थित 5 इंच अंतर सोडून इथे हे शिवून घ्यायचं. तुम्हाला जर स्टिचिंगच्या बाबतीत कुठलाही डाऊट असेल किंवा काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती पर्सनली मेसेज करू शकतात आणि तिथे तुम्ही मला तुमचा प्रश्न जो आहे तो विचारू शकतात किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये विचारलं तरीही चालेल. आता इथे आपल्याला ना स्लीव्ज रेडी करायची आहे. स्लीव्ज थोडी फ्रिल्समध्ये असणार आहे. नॉर्मल आपण 1-2 फ्रिल्स इथे टाकणार आहोत. कारण कसं छोट्या बाळांची ना स्लीव्ज ज्या आहेत त्या अशा फिटिंगमध्ये नसतात ना, तर एक तर विदाऊट स्लीव्ज असतात किंवा जर स्लीव्ज असल्या तर त्याला नॉर्मली फ्रिल्स असतात. एक 2 इंचांवरती 2 इंचांची हाईट असते त्याला. 1.5 ते 2 इंचांवरती तुम्ही त्याला नाजूकशा फ्रिल्स इथे अटॅच करू शकतात. तर इथे मी अस्तर लावून घेत आहे आणि अस्तराला इथे टीप मारून आतमध्ये फोल्ड करून इथे दाबटीप अशा प्रकारे देऊन घ्यायची. दोन्ही स्लीव्ज इथे मी एकसोबतच रेडी करत आहे, जेणेकरून वेळ कमी लागतो आणि पटकन स्लीव्ज इथे रेडी होतात. हे बघा इथे अस्तराच्या बाजूने दाबटीप द्यायची आहे आपल्याला. इथे काळजी घ्यायची, दाबटीप तुम्ही अशी जर देणार आहात ना तर अस्तराच्या बाजूने द्यायची, कारण तो आतमध्ये फोल्ड होणार असतो. हे बघा आपण आता इथे आपल्या अस्तराला हे खणाचं कापड जोडून घेणार आहोत. व्यवस्थित इथे सावकाश जोडून घ्यायचं. मी थोडं फास्ट फॉरवर्ड दाखवत आहे कारण एवढा वेळ बघायला कोणाला वेळ नसतो. पटपट पटपट बघितलं म्हणजे समजलं पाहिजे इतकंच महत्त्वाचं आहे, बाकी काहीच नाही. आता ह्यामध्ये जर तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. काही प्रॉब्लेम असेल मला कॉमेंट करून तुम्ही विचारा किंवा इंस्टाग्रामवरती तुम्ही मला मेसेज करू शकतात. बघा इथे मी फ्रिल्स लावत आहे. डायरेक्ट मी सेंटरला मार्किंग करून आणि शोल्डरच्या सेंटरवरती हा स्लीव्ज मी अशा प्रकारे ठेवल्या आणि इथे मी फ्रिल्स करत आहे. म्हणजे सिम्पली प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. इथे मी 2 किंवा 3 प्लेट्स माझ्या पडत आहेत छोट्या छोट्या. हे बघा माझ्या इथे 2 प्लेट्स इथे पडलेल्या आहेत नाजूकशा. आणि हा ड्रेसचा फायनल लुक जेव्हा बघाल ना तुम्ही तर खरंच खूप छान दिसत होता. फोटोपेक्षा रिअलमध्ये खूप भारी दिसत होता. सावकाश पद्धतीने किंवा तुम्ही ना
इथे डायरेक्ट शोल्डरला फ्रिल्स न करता तुम्ही आधी याच्या फ्रिल्स रेडी करून टिप मारून घेऊ शकतात आणि मग त्यानंतर तुम्ही जर शोल्डरला जॉईन केलं तरीही चालणार आहे. उलट म्हणजे तेही सोपं जाईल तुम्हाला. जर तुम्ही नवीन शिकणारे असाल किंवा तुम्ही म्हणजे एवढी प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही ना आधी फ्रिल्स इथे रेडी करून घ्यायच्या, टिप मारून घ्यायच्या आणि मग त्या शोल्डरला तुम्ही जोडायच्या आहेत. हे बघा, आता सेम त्या पद्धतीने ना आपण दुसरी स्लीव्ज इथे करणार आहोत. दुसऱ्या स्लीव्जला पण आता इथे एक्स्ट्रा कापड कट करून घेते आणि व्यवस्थित इथे फ्रिल्स रेडी करून घ्यायच्या. सारखं माप ठेवून घ्यायचं. हे दोरे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि मग तुम्ही ते फ्रिल्स जे आहे ना ते रेडी करायला घ्यायच्या. तर या ड्रेसची जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला DM करा. म्हणजे तुम्हाला ना, कारण कसं आषाढी एकादशी जवळ येत आहे आणि आपले ऑनलाईन पार्सल जे पोचायला ना वेळ लागतो. सो त्यामुळे पटकन तुम्ही 2 ते 3 दिवसाच्या आत ना तुम्ही तुमची ऑर्डर कन्फर्म करा. म्हणजे आपल्याला पार्सल पोचायला ना म्हणजे वेळ लागतो, त्यामुळे बाकी काही नाही. नाहीतर एकादशी होऊन गेल्यावरती तुमचं पार्सल तुम्हाला मिळायचं, तर असं नको व्हायला. 2 दिवसामध्ये तुम्ही तुमची ऑर्डर इथे कन्फर्म करा. आता इथे आपल्याला साईडची फिटिंग आहे ना ती प्रोफेशनल पद्धतीने करायची आहे. आतमधून एकदम प्रॉपर दिसलं पाहिजे. सो त्यामुळे ना इथे बाहेरच्या बाजूने एक 1/2 इंच अंतर सोडून इथे एक टिप मारून घ्यायची. दोन्ही साईडला सेम त्या पद्धतीनेच करायचं आहे आणि मग हे आपल्याला आतमध्ये दुमडवून घ्यायचं आहे. आता इथे हे बघा, अशा प्रकारे इथे साईडला आपल्याला हे 1/2 इंच अंतर सोडून जोडून घ्यायचं. कमरेची फिटिंग जी आहे ती खालची म्हणजे मागच्या बाजूची आणि पुढच्या बाजूची व्यवस्थित जॉईंट होते की नाही ते बघायचं आणि मग इथे तुम्ही हे व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, सरळ रेषेत टिप मारून घ्यायची. नॉडला पण आहे ना दुसऱ्या बाजूने मी इथे टिप मारून घेते आणि दोन्ही नॉडला म्हणजे काय होतं की एक बाजूने ती उठल्यासारखी दिसत आहे, त्यामुळे ती दोन्ही बाजूने जर याला टिप मारून घेतली ना तर व्यवस्थित दिसेल. किंवा जर फक्त तुम्ही एक तापटीप देऊन घेतली ना तरीही चालेल. आता हे बघा, आपल्या दोन्ही साईडच्या नॉट इथे तयार झालेल्या आहेत. आता काय करायचं, आपल्याला फायनल फिटिंग करायची आहे ना, तर ते करण्याआधी आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. आतल्या बाजूने कमरेच्या लाईनवरती ही ठेवायची आणि मग आपल्याला व्यवस्थित तेही टिप मारून घ्यायची आहे. आता इथे या ठिकाणी ना आपला ड्रेस हा कंप्लीट होत आलेला आहे. आता जस्ट 5 मिनटंही नाही, एक काहीच मिनटांमध्ये आपला हा व्हिडिओ किंवा आपला हा ड्रेस आता बनवून तयार होईल. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर प्लीज नक्की आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यावरती तुम्हाला नवनवीन आणि अशा प्रकारचे छान छान ट्रेंडिंग ज्या डिझाईन्स किंवा पॅटर्न्स असतात ना ते शिकायला मिळणार आहे. सेम त्याच पद्धतीने तुम्ही आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला देखील फॉलो करू शकता. त्यावरतीही मी नवनवीन म्हणजे आपलं डेलीचं मी टाकत असते. सो तिथे तुम्ही व्हिजिट करू शकतात. आपल्या इन्स्टा पेजला देखील तुम्ही फॉलो करू शकतात.
आणि जर तुम्हाला हा ड्रेस ऑर्डर करायचा असेल तर प्लीज 2 दिवसात तुम्ही ते तुमची ऑर्डर कन्फर्म करा. आता इथे ना फ्रिल्सला जास्त परफेक्ट फिटिंगचं काम नाही आहे, कारण फ्रिल्स या लहान बाळाच्या थोडे ओपनच असतात, जेणेकरून जास्त टाईट नको व्हायला. आणि अशा प्रकारे आपला हा इथे विठू माऊली नावाचा खंडचा ड्रेस तयार झालेला आहे. आणि अशा प्रकारचे छान छान नवनवीन व्हिडिओ शिकण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करायचं, जेणेकरून येणारा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.